माझी एक सॉफ्टवेअर कंपनी आहे. त्यामध्ये भरपूर लोक कामाला आहेत. त्यामधील एक माझी सेक्रेटरी स्मिता, साधारण 35-36 वय वर्ष असेल. दिसायला खूपच सुंदर व मादक. विवाहित असून पण तिच्या सौंदर्याचा मादकपणा कमी नव्हता. तिचे मुलायम ओठ, कमनीय कंबर आणि आकर्षक दिसणारे तिचे भरगच्च गुबगुबीत उरोज, जणू सौंदर्याची अप्सराच होती ती. मी जेव्हा जेव्हा स्मिताकडे बघायचो तेव्हा माझ्या मनामध्ये कामवासनेची सुनामी यायची. तिला पण माझ्या अशा चावट नजरेचा अंदाज होताच, म्हणून मी तिच्याकडे बघायचो. ती एक स्माईल द्यायची मला, पण असा नजरेचा खेळ किती दिवस चालणार. आता दिवाळीचा सण चालू आहे म्हणून ऑफिसला सुट्टी होती. दिवाळीनिमित्त कंपनीतील सर्व बोनस वाटायचा होता, म्हणून मी स्मिताला कॉल केला आणि म्हणालो की स्मिता, दिवाळीचा बोनस द्यायचा आहे, त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे. मी येतो तुझ्या घरी पिकअप करायला, तू तयार राहा. मग मी अर्ध्या तासात तिच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचलो. काही वेळातच स्मिता खाली आली. ब्ल्यू कलरची साडीमध्ये तिचे 38चे गोळे आणि 40चा लार्ज गांडगोळे झोकांडू लागले. गाडीजवळ पोहोचताच मी डोअर ओपन केला आणि स्मिताला आत बसायला सांगितलं आणि मग आम्ही निघालो. पूर्ण प्रवासामध्ये मी आणि स्मिता एक शब्दही बोललो नाही. नंतर मग काही वेळातच आम्ही दोघे जण माझ्या फार्म हाऊसवर पोहोचलो होतो. आता दुपारचे 3 वाजले होते. मी आणि स्मिता आत गेलो आणि मग आम्ही थोडा वेळ कामासंबंधी बोलत होतो. पण माझी नजर तर स्मिताच्या दुधाळ स्तनांवर होती. तिच्या शिवलेस ब्लाऊजमधून ते बाहेर पडतील की काय असं वाटत होतं. मग मला राहवलं नाही. मी स्मिताला खसकन मिठीत घेतलं आणि तिचे मोठे दाबत बोललो, स्मिता, मी आज तुला मोठा बोनस देणार आहे, पण त्याआधी बेडरूममध्ये ठेवलेली नऊवार साडी घालून दाखव. मला स्मिता आत जाऊन तयार झाली आणि मग थोड्या वेळात साडी घालून बाहेर आली. मी पण इकडे फक्त बनियन आणि अंडरवेअरवरती होतो. ती साडी नेसून आल्यावर तिला बोललो, स्मिता, आता मला एक मस्त लावणी करून दाखव. मी एक साऊंड सिस्टीमवर गाणं लावलं, मला जाऊ द्या ना घरी. स्मिताने लावणी सुरू केली आणि मी पण तिच्या सोबत थिरकत होतो. नंतर मग मी स्मिताजवळ गेलो आणि तिचे एक एक करून तिच्या अंगावरचे कपडे कधी काढले. माझी करामत पाहून स्मिता पार लाजली. मग मी स्मिताला उचलून बेडरूममध्ये घेऊन गेलो आणि बेडरूममध्ये मी तिला बेडवर ढकलले आणि तिच्या गुबगुबीत रसाळ ओरोजवर तुटून पडलो. तोंडात घेऊन चोखत होतो. माझा एक हात तिच्या योनीमध्ये आत बाहेर करत होतो. मी पण आता पूर्ण गरम झाली होती आणि म्हणाली, बॉस, मला आता नका जास्त तडपवू, प्लीज ठोका मला, फक मी, यस फक मी. मग मी माझे अंडरवेअर काढले. तसाच नागोबा चडकन बाहेर लटकला. मी स्मिताला चिटकून झोपलो. तिचा एक पाय उचलला आणि माझा लंड तिच्या पुच्छीवर सेट केला. मग एक जोरदार दणका मारला. तसा माझा लंड पूर्ण तिच्या योनीमध्ये घुसला. ती ओरडली, ओह येस, माय गॉड, सर हळू ना. मग मी तिच्या ओठात ओठ घालून तिचे तोंड बंद केले आणि इकडे मी तिच्या योनीमध्ये सटासट दणके मारत होतो. माझे दोन्ही हात तिच्या गुबगुबीत रसाळ ओरोजवर होते. मी जोरजोरात तिचे ओरोज कुस्कुरतोय होतो. पूर्ण बेडरूममध्ये पचपच आवाज घुमत होता. मी तर दणादण दणके मारून तिच्या योनीमध्ये ठुकाय केली. जवळपास 40 मिनिटात माझी पिचकारी तिच्या योनीमध्ये टाकली. तिच्या योनीमधून धार लागली होती. काही वेळ आम्ही दोघे जण असंच एकमेकांच्या मिठीत झोपलो. नंतर मी स्मिताला बाथरूममध्ये घेऊन गेलो आणि तिथे पण तिला शॅम्पू लावून तिच्या योनीमध्ये माझा लंड घुसवून कचाकच दणके मारून झवली. त्या दिवशी मी स्मिताला 4 वेळा वेगवेगळ्या पद्धतीने ठोकले. शेवटी रात्री 10 वाजता मी तिला तिच्या घरी सोडले. कारमधून उतरताना तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल होती, जसं काय तिला आज वेगळे काहीतरी मिळाले.